नसरापूर दुर्घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये कॅन्डल मार्च। आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्या, महाराष्ट्रात महिला असुरक्षित डॉक्टर जयश्रीताई थोरात। संगमनेर प्रतिनिधी। पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अल्पवयीन चिमुकलीवर वृद्ध नागरिकाने केलेला अत्याचार हा महाराष्ट्रासाठी काळिमा फासणारा आहे। अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी अत्यंत कठोर कायदा करणे गरजेचे असून अशा नराधमांना तात्काळ मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी आग्रही मागणी संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी केली असून नसरापूर घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला होता। संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिक व महिलांच्या वतीने संगमनेर बसस्थानक येथे नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी त्या बोलत होत्या। या प्रसंगी सौ दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉक्टर मैथिलीताई तांबे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, शेखर सोसे, नगरसेवक किशोर टोकसे, विशाल ढोले, सिद्धेश घाडगे, मनीषा राहणे, प्रियंका जगनर, वनिता गाडे, विशाल ढोले, प्रकाश कडलग, प्राची कवडे, अर्चना दिघे, प्राजक्ता कुलकर्णी, रोहिणी गुंजाळ, तनिष्का कुलकर्णी, समीर कुलकर्णी, ललित शिंदे, शर्मिला हांडे, सुभाष दिघे, प्रीतम साबळे, प्राजक्ता घुले, वृषाली साबळे, डॉक्टर अनुराधा सातपुते, सौ सरोज पगडाल, सौ नंदा गरुडकर, यशवंती नरवडे, श्रीकांत साबळे, शरद पावबाके, सोमनाथ गोडसे, ऋत्विक राऊत, शुभम शिंदे, मयूर घुले, अलोक बर्डे, सुरभी मोरे, वैशाली कडबाने, अमृता राऊत, तात्याराम कुटे आदींसह शेकडो नागरिक व महिला उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर जयश्रीताई थोरात म्हणाल्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत, महिलांवर अन्याय होतो आहे। विकसित भारत, प्रगतशील भारत अशी घोषणा दिली जाते, मात्र यामध्ये महिलांवर अत्याचार वाढत आहे। गुन्हेगाराला कोणतीही जात धर्म नसतो, अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे। या लहान मुलीचा काय दोष होता, असा सवाल करताना घटनेतील नराधमाला अत्यंत कठोर शिक्षा झाली पाहिजे। याबरोबर यापुढील काळात महिलांवर कोणताही अत्याचार होणार नाही याकरता कठोर कायदे निर्माण झाले पाहिजे। देशामध्ये दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत, सरकार कोणतीही ठोस कारवाई करत नाही। वडगाव पान येथील चिमुकलीवर ॲसिड फेक हल्ल्याला 45 दिवस होऊन गेले तरी आरोपी अद्याप सापडत नाही, हे दुर्दैवाचे असून छत्रपती शिवाजी महाराज महिलांवरील अत्याचारासाठी चौरंगा करण्याची शिक्षा द्यायचे, त्याचप्रमाणे अत्यंत कठोर शिक्षा या घटनेतील आरोपींना द्याव्या अशी मागणी त्यांनी केली। तर सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की मुली सुरक्षित नाहीत, लहान मुलींनी शाळेत जायचे कसे, महिला सुरक्षित नाहीत, दिवसेंदिवस महिलांवर वाढणारे अत्याचार हे अत्यंत दुर्दैवी आहे। या अत्याचारातील नराधमांना मृत्यूदंडापेक्षाही कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून यापुढे कोणीही अशी अत्याचार करण्याची हिंमत करणार नाही। तर डॉक्टर मैथिलीताई तांबे म्हणाल्या की एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून मुलींची काळजी वाटत आहे। सरकारने वेळ न दवडता तातडीने अत्यंत कठोर कारवाई येणारा धमाल करावी, त्याचप्रमाणे यापुढील काळात महिलांची काळजी घेणारे कायदे तातडीने निर्माण करावी अशी मागणी त्यांनी केली। यावेळी प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या वतीने नायब तहसीलदार गणेश माळवे यांनी उपस्थित लहान मुलींच्या हस्ते निवेदन स्वीकारले। यावेळी पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते। या कॅन्डल मोर्चासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील विविध नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर ताई जवळ धरा ते माईक, किंवा तिथं लावू का? हे पण ताई
हो ताई. आपल्या महाराष्ट्रामध्ये सतत काही ना काही अतिशय अशा घटना घडत आहेत आणि तरीसुद्धा आपल्या समाजाला, आपल्या जनतेला कुठल्याही प्रकारचं जाग यामधनं येत नाही. रोज या मुलींवर खूप मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहेत. त्याचप्रमाणे अनेक मुली, तरुण मुली सारख्या बेपत्ता होत आहेत. मोठ्या मोठ्या शहरांमधनं मुली गायब होत आहेत आणि त्या कुठे जातात, काय जातात याबाबत कुठल्याही प्रकारची दक्षता ही घेतली जात नाही. पालक जातात, आक्रोश करतात, पोलीस स्टेशनला जातात. पोलीस स्टेशनला त्यांना 100 प्रश्न विचारले जातात, परंतु त्याबाबत कुठल्याही प्रकारचं नंतर प्रत्युत्तर हे येत नाही. अशीच घटना नसरापूर हे गाव, जिथं अंजीर पूर्वी प्रसिद्ध होते आणि तिथं फक्त अंजीर मिळत होते, अशा या नसरापूरमध्ये आज ही दुर्घटना घडलेली आहे. एका वयस्कर अशा नराधमानी एका छोट्याशा बालिकेवर अत्याचार करून तिला त्या ठिकाणी तिची हत्या केलेली आहे. तरीसुद्धा महाराष्ट्र आजही शांत आहे आणि याबाबत कुणालाही कुठल्या प्रकारचं काही गांभीर्य वाटत नाही. याची आपण सर्वांनी खरं तर दखल घेतली पाहिजे, हळहळ केली पाहिजे. मुलींना किती जपायचं, मुलींनी शाळेत जायचं का नाही, मुलींनी खेळायचं का नाही, मुलींनी त्यांचं बालपण कुठे घालवायचं, असा मोठा प्रश्न झालेला आहे. आणि म्हणून आज आपल्या संगमनेर तालुका आणि शहराच्या वतीने नागरिकांनी या ठिकाणी हा एक कॅन्डल मार्च काढलेला आहे. असे अनेक कॅन्डल मार्च निघतात, परंतु याचं गांभीर्य येत नाही. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे सर्व नागरिकांना आणि सर्व जे अधिकारी आहेत त्यांना, पोलीस स्टेशनला, प्रांत अधिकारी सर्वांना, की तुम्ही काहीतरी त्याचं गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि या नराधमाला मोठी शिक्षा झाली पाहिजे. त्याला फाशी देऊन उपयोग नाही आहे, तो असा तडफडून गेला पाहिजे. कारण फाशी दिली तो 1 मिनिटात जाईल, म्हणून फाशीपेक्षा दुसऱ्या अनेक ज्या शिक्षा आहेत त्या त्याला दिल्या गेल्या पाहिजे. अशा प्रकारची तरतूद या आपल्या घटनेमध्ये सुद्धा पाहिजे आणि त्यातनं ही शिक्षा झाली पाहिजे. त्याशिवाय असे नराधम या मुलींवर अत्याचार करण्याचं थांबणार नाही. या चिमुकले आलेले आहेत, यांनी त्यांचं बालपण कसं घालवायचं, किती गोड आहेत, किती छोट्याशा आहेत, त्यांना या गोष्टीचं काही कळत नाही. अशा ठिकाणी त्यांना काहीतरी खायला द्यायचं, गोड बोलायचं, त्यांना फसवायचं, त्यांना न्यायचं. बरं, एवढा मोठा अत्याचार करून परत क्रूरपणे वेगवेगळ्या हत्यारांनी त्यांची हत्या करायची अतिशय भयानक अशी घटना आहे. तेव्हा मी विनंती करते की आपल्या संपूर्ण पोलीस अधिकारी आहेत, अनेक जे सगळे जे अधिकारावर आहेत त्यांना सर्वांना विनंती करते की तुम्ही हे गांभीर्याने घ्या आणि अशा नराधमांना मोठ्या शिक्षा, फाशी नको पण त्याच्यापेक्षा असे तडफडून ते गेले पाहिजे, अशी शिक्षा त्यांना झाली पाहिजे, अशी विनंती मी आपल्या शासनाला सर्वांना करते. आज संगमनेर बस स्थानकावरती आम्ही सर्वजण संगमनेर तालुक्याचे आणि शहराचे सर्व महिला, पुरुष आणि लहान मुलं इथे जमलेले आहेत. एक तीव्र निषेध करण्यासाठी इथे जमलेले आहेत. खरं आपल्या सर्वांना माहीत आहे की 2-1 दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये नसरापूर गावामध्ये एका लहान मुलीची 3.5 वर्षाच्या मुलीचा रेप करून तिची हत्या करण्यात आली. अतिशय म्हणजे इतकं क्रूर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की आपल्या सर्वांना खूप वेदना देणाऱ्या आहेत. आपण जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण आहोत, जिथे चौरंग आखला जायचा, जर मुलींना किंवा महिलांवरती अत्याचार झाले, कुणी वाईट बोललं किंवा काही केलं तरी चौरंग आखत होते. आता ह्या महाराष्ट्रामध्ये आता अजूनही काही कठोर शिक्षा होताना आपल्याला दिसत नाही. खरंच सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा फुलेंनी तेवढा लढा आणि जो त्याग दिलेला आहे ह्या मुलींना, आपल्या सर्व मुलींना, महिलांना पुढे आणण्यासाठी, त्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना अजूनही घडत आहेत. हे अतिशय निंदनीय आहे आणि त्याचाच विरोध करण्यासाठी आणि त्या छोट्याशा वेदवतीला न्याय मिळवून देण्यासाठी खरं तर आज आम्ही सर्वजण जमलेलो आहोत. संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिक आज इथे आहेत आणि हे लहान मुली ज्या सगळ्या तुम्हाला दिसत आहेत त्यासुद्धा न्याय त्या छोट्या मुलीसाठी मागत आहे. मला सर्वांना एवढीच विनंती आहे की सर्व पक्ष, धर्म, जात ह्या सगळ्या गोष्टी विसरून आपण सर्वांनी पुढं आलं पाहिजे आणि काही कठोर शासन ह्या माणसाला तर झालंच पाहिजे, पण
इथून पुढे असं कोणत्याही मुलीवरती किंवा बालिकेवरती किंवा महिलेवरती असं काहीही घडणार नाही. त्याच्यासाठी कडक नियम आणि कडक कायदे हे होणं अतिशय गरजेचं आहे. काय आहे की जोपर्यंत हे कायदे कडक होणार नाही आणि ह्या कायद्याच्या माध्यमातून अशा नरधमांना शिक्षा होणार नाही तोपर्यंत ह्याचं गांभीर्य कोणाला येणार नाही. अजूनही भारतामध्ये प्रत्येक मिनिटाला एका मुलीचा रेप होत असतो आणि तेव्हा आपण म्हणजे जे विकसित भारत, अच्छे दिन भारत आणि नवीन भारत आणि वेगवेगळ्या भारताला वेगवेगळे जे नावं दिले जात आहेत अशा भारतामध्ये आपण पुढे जात असताना अजूनही आपल्या मुली आणि महिला ह्या सेफ नाहीत. याचं खरं ही लाजिरवाणी गोष्ट ही आपल्या सर्वांसाठी आहे. मला एवढंच वाटतं की आज सर्वजण आलेत एकत्र. मला बाकीच्या ज्या संघटना आहेत ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टींवरती भरपूर उद्रेक करतात, सकल हिंदू समाज म्हणून पुढे येतात, आज कुठे आहेत ते सर्वजण ज्यांनी निषेध केला पाहिजे अशा गोष्टींसाठी? ते सर्वजण शांत बसलेत किंवा त्यांच्या विजयाचा मोठा जल्लोष करत आहेत. पण जेव्हा उतरलं पाहिजे रस्त्यावरती, जेव्हा काम केलं पाहिजे, कठोर निर्णय घेतले पाहिजे, शासनाला विनंती केली पाहिजे, तेव्हा इथं कुणी दिसत नाही. तेव्हा आम्ही सर्वजण हे सर्वसामान्य नागरिक आज इथे आलेले आहेत आणि ते ह्या सगळ्यांना आणि सांगायला आलेले आहे आणि शासनाला सांगायला आलेले आहेत की कठोर शिक्षा जसं दुर्गात्या इथे म्हटल्या फक्त फाशी देऊन चालणार नाही, पण इतकी कठोर ती शिक्षा असली पाहिजे की पुढच्या वर्षानुवर्ष ह्याचं उदाहरण जे आहे ते सगळ्या अशा मानसिकतेच्या माणसांना, लोकांना ते राहिलं पाहिजे की कुणीही कोणत्याही मुलीवरती किंवा बालिकेवरती हात उचलायच्या आधीसुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे. अजूनही आपल्या वडगाव पानची ॲसिड हल्ल्याची गोष्ट आहे, अजूनही सापडलेला नाही तो माणूस. 45 दिवस उलटून गेलेले आहेत, 50 दिवस होत आलेले आहेत, अजूनही तो मनुष्य सापडलेला नाही. असं शासन चालणार आहे का? असं तुमचं सगळं प्रशासन चालणार आहे का की जो अशा कृती करतोय तो सेफली कुठंतरी फिरतोय आणि कोण त्याला संरक्षण देत आहे ते आपल्याला अजून माहीत नाही. पण असे लोक जर कुठे असतील तर आपल्या सर्व जनतेची, आपल्या सर्व नागरिकांची ही जबाबदारी असते की अशा लोकांना पुढे घेऊन त्यांना आपल्या न्यायाच्या दारामध्ये त्यांना आणलं पाहिजे. एवढंच मला वाटतं. खरं तर आज सगळेजण इथे आलेले आहेत. आमची सगळ्यांची एवढीच विनंती आहे की कठोरातली कठोर शिक्षा, छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या आणि ती शिक्षा जी आहे ती तुम्ही केली पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे. एका चिमुकली मुलीसाठी न्याय मागण्यासाठी आम्ही सगळ्या महिला, लहान मुली आणि आमचे पुरुष मंडळीसुद्धा इथे सगळे जमलेले आहेत. त्या छोट्याशा चिमुकलीवर काय कृत्य झालेलं आहे, इतकं घाणेरडं कृत्य झालेलं आहे, त्याच्यासाठी त्याला शिक्षा ही मिळालीच पाहिजे. आपल्या लहान मुली किती सुरक्षित आहे ह्याच्यावरून आपल्याला सर्वांना दिसतं आहे. ह्याच्यावर आपल्याला सरकारने खूप मोठा आवाज उठवला पाहिजे. त्यांनी न्याय दिला पाहिजे. ह्या छोट्या छोट्या मुलींना त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी काम केलं पाहिजे. ज्या छोट्या छोट्या मुली आज ह्या छोट्या घाणेरड्या कृतीतून जातात ते त्यांच्या मनावर इतका चुकीचा परिणाम होतो आणि हे सगळं बघून बाकीच्या छोट्या मुलींवर सुद्धा त्यांच्या मनावर खूप मोठा परिणाम होतो. चुकीचे परिणाम आपल्याला सगळ्यांना थांबवावं लागतील. सरकारने खूप ठोस स्टेप्स घेतले पाहिजे त्याच्यासाठी, त्या मुलींना न्याय देण्यासाठी आणि अशी कृती परत झाली नाही पाहिजे याच्यावर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे. हीच आम्ही सगळ्या एक महिला म्हणून, एक आई म्हणून ही विनंती आम्ही सगळेजण इथनं करतो. हळूहळू चला बोलू, चला पुढे या.
काही समोर